राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच झापलं. याचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण चालू आहे हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. यावरती त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी लोकांचं मतदार यादीमधून नाव गायब करत आहे आणि त्याचा फायदा त्यांना कशा प्रकारे होत आहे. जे आमदार खासदार फोडले जातात, जे पक्ष फोडले जातात, त्यांच्याबद्दल त्यांनी एक विधान केलं आहे. नेमकं ते काय म्हणाले, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो करायला विसरू नका. आत्ता गेल्या काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, जसं की पश्चिम बंगाल, बिहार असो, आसाम असो, या सर्व ठिकाणी मतदान प्रक्रियेपूर्वी SIR प्रक्रिया राबवली होती. म्हणजे अनेक लोकांचे मतदार यादीमधून नाव गायब केले होते. त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी आक्षेप घेतला होता, मतदार यादीमधून आमचं नाव गायब करण्यात आले. काही लोक जिवंत असताना देखील त्यांचं मतदार यादीमधून नाव वगळण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रक्रियेवरती अनेक पक्षांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी सांगितलं होतं, ज्या लोकांची मतदार यादीमध्ये नावं नाहीत ती लोक भारतीय जनता पार्टीला मतदान करणारी नव्हती, त्यामुळे त्यांची नावं मतदार यादीमधून वगळण्यात आली. यावरती राज ठाकरे म्हणतायत, आता निवडणुकांमध्ये पारदर्शकतापणा राहिला नाही, निवडणूक आयोग योग्य ते पद्धतीने काम करत नाही. भारतीय जनता पक्ष सांगते त्या पद्धतीने निवडणूक आयोग काम करत आहे. म्हणजे देशामधील विरोधी पक्ष याचा विरोध करत आहे तरी देखील निवडणूक आयोग कोणाचंही ऐकत नाही. म्हणजे एक प्रकारे लोकांवरती जाणून बुजून निर्णय लादला जातोय. लोकशाहीसाठी हे खूप धोकादायक आहे. एवढंच काय, राज ठाकरेंनी हे देखील सांगितलं, जर आपल्याला पूर्ण विश्वास आहे आपण निवडणुका जिंकूत तर बॅलेट पेपरवरती मतदान का घेत नाही. EVM मशीनवरती अनेक लोकांना शंका आहेत तरी देखील कोणाचंही ऐकलं जात नाही. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने निवडणूक घेत आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला ही लोक घाबरत आहे. यानंतर राज ठाकरे म्हणाले, देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे ते अत्यंत गलिच्छ राजकारण चालू आहे. मोठे मोठे पक्ष फोडले जात आहेत, आमदार फोडले जात आहेत, मोठे नेते फोडले जात आहेत, खासदारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जाते. लोकांनी निवडून दिलेले आमदार खासदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. ही गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाही. लोकांनी ज्या लोकांना मतदान केलं त्या मतदानाचा एक प्रकारे हा अपमान आहे. लोक मोठ्या अपेक्षेने मतदान करतात, पण तेच आमदार खासदार जर दुसऱ्या पक्षामध्ये गेले तर लोकांनी लोकशाहीवरती विश्वास कसा ठेवायचा. एक प्रकारे भारतीय जनता पार्टी देशामध्ये लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. जर एखादा आमदार असो किंवा खासदार असो किंवा कोणताही मंत्री असो त्याला दुसऱ्या पक्षामध्ये जायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायला हवा आणि त्यानंतर प्रत्यक्षात त्या भागामधून पुन्हा एकदा निवडणूक जिंकून दुसऱ्या पक्षामध्ये जायला हवं. राज ठाकरे पुढे असं म्हणाले, सत्ता कायम कधीही एका पक्षाकडे राहत नाही. आज एका पक्षाकडे आहे, उद्या दुसऱ्या पक्षाकडे जाईल. पण सध्या जे निर्णय भारतीय जनता पार्टीने तयार केले आहेत ते भविष्यासाठी त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरतील. राजकारणामध्ये सत्ता येते जाते याकडे फारसं लक्ष देऊ नये. पण महाराष्ट्र कुठे चाललाय, देश कुठे चाललाय, आपल्या निर्णयामुळे लोकांच्या मनावरती काय परिणाम होत आहे याचा विचार करायला हवा. आज भारतीय जनता पार्टी पक्ष फोडते, आमदार फोडते, खासदार फोडते. उद्या दुसरा कोणता पक्ष सत्तेमध्ये आल्यावर तो पक्षही असंच करेल. याची सुरुवात ज्या पक्षाने केली त्या पक्षाला याचा सर्वात अधिक तोटा होणार आहे. पुढे ते भारतीय जनता पार्टीवरती टीका करत म्हणाले, विरोधकांना संपवण्याचं राजकारण कोणत्याही पक्षासाठी चांगलं नसतं. इतिहास साक्ष आहे. इतिहासामध्ये कित्येक वेळा असं घडलंय, सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण काही वर्षांनी त्यांच्याच पक्षामध्ये नवे विरोधक उभा राहिले. आज ही प्रक्रिया भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. बाहेरच्या विरोधकांना संपवण्याच्या नादामध्ये त्यांच्याच पक्षामध्ये विरोधक उभा राहायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यामध्ये या गोष्टीचा उद्रेक होणार. कारण की ज्या वेळेस स्वतःच्याच पक्षामध्ये विरोधक उभा राहतात त्यावेळेस कोणताही पक्ष टिकत नाही. जे खासदार आमदार सत्तेसाठी विकले जातात त्यांच्यावरती राज ठाकरे म्हणाले, जर हे खासदार आमदार स्वतःच विकायला तयार असतील तर त्यांना विकत घेणारे लोक देखील सापडतील. त्यामुळे दोष फक्त एका बाजूचा नाहीये. राज ठाकरेंनी आमदार खासदार जे विकले जातात त्यांच्यासाठी देह विक्री हा शब्द वापरला. म्हणजे एक प्रकारे राज ठाकरे म्हणाले, जे आमदार खासदार विकले जात आहेत
ते एक प्रकारे आपली देह विक्री करत आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींवरती देखील टीका केली. भारतीय जनता पार्टी हा फक्त एका नावावरती टिकून आहे आणि तो म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या नावावरती. जोपर्यंत भाजपकडे मोदींचा चेहरा आहे तोपर्यंत भाजप सत्तेमध्ये आहे. मोदींचा चेहरा नसला तर भाजप सत्तेमध्ये राहणार नाही. कारण की अमित शहा कशा प्रकारे राजकारण करतात हे संपूर्ण देशाला माहिती आहे. सर्वात जास्त पक्ष कोणी फोडले असतील, आमदार कोणी फोडले असतील ते म्हणजे अमित शहा यांनी. राज ठाकरे पुढे असं म्हणतात, भारतीय जनता पार्टी आणि अमित शहा विरोधक संपवण्याच्या नादामध्ये आहेत, पण त्या प्रयत्नामध्ये ते भारतातील मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आज लोकांना रोजगार नाही, कित्येक विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, नीटचे पेपर लीक होत आहेत, TETचे पेपर लीक होत आहेत, महागाई वाढत चालली, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपये कमी होत चालला. या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नाही आहे. फक्त उड्डाणपुले आणि बिल्डिंगे बांधून विकास होत नसतो. भारतीय जनता पार्टी आणि अमित शहाने ज्या प्रकारचं राजकारण चालू केलेलं आहे ते भविष्यामध्ये त्यांना 100% जड जाणार. आज सत्ता त्यांच्या बाजूने आणि 2029ला जी लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी आत्तापासूनच तयारीला लागला आहे. त्यामुळेच तर वेगवेगळ्या पक्षाचे खासदार आमदार फोडले जात आहे. पण या अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण जास्त दिवस टिकणार नाही. राज ठाकरे जे काही म्हणाले त्याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.